नमस्कार. स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मेथीचा पराठा किंवा त्याला मेथीचा थेपलाही असे म्हणतात. तर त्यासाठी इथे साहित्य मी घेतलेलं आहे. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा तीळ, 1 चमचा पिठी साखर, कसुरी मेथी, त्यानंतर जिरे 1 चमचा, लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा. त्यानंतर थोडासा चाट मसाला घेतलेला आहे. त्यानंतर तेल लागेल आपल्याला. इथे बेसन पीठ 2 चमचे घेतले, 2 चमचे दही घेतलेलं आहे. कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे. चिरायच्या अगोदर त्याला स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर 2 ते 3 कप मेथी घेतलेली आहे, ती मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. त्यानंतर इथे 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालू शकतं. त्यानंतर इथे आपल्याला गरजेनुसार पाणी लागेल पीठ मळण्यासाठी. तर इथे आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला लसूण, हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा बारीक वाटून घ्यायचा आहे. तर तिथे थोडंसं मी जिरे पण टाकणार आहे ह्यामध्ये आणि ह्याची थोडंसं पाणी टाकून आपल्याला पेस्ट करून आणायची. तर इथे मी परात घेतलेली आहे, त्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपण जे दही घेतले ते ह्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर हे घेतलेलं सर्व साहित्य ह्यामध्ये टाकायचं आपल्याला. आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये थोडंसं तेल टाकूयात. आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर इथे कोथिंबीर टाकायची घेतलेली. त्यानंतर मेथी टाकणार आहोत आपण घेतलेली सगळी. आता ह्याला छान असं हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर आता इथे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ही जी पेस्ट करून आणली होती ती यामध्ये टाकायची आणि ह्यालाही छान मिक्स करून घ्यायचे. तर इथे आपण हे छान असं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये गव्हाचं पीठ आपल्याला थोडं थोडं करून टाकायचे आणि हे छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं बघा पीठ मळून झालेलं आहे. तर जास्त आपण हे पातळ करायचं नाही आहे. आता ह्यावर आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आणि हे असं तेल लावून असं मळून ठेवायचं आहे. आणि ह्याला असंच आता 5 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर इथे आपली 5 मिनिटं झालेली आहे. तर आता आपण ह्यातला छोटासा गोळा घेणार आहोत. हे बघा, हा लिंबाच्या आकारा एवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे. आता ह्याला थोडंसं आपण गव्हाचं पीठ लावणार आणि हे असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर याला थोडंसं मध्ये तेल लावायचे आणि आपण पोळी कशी करतो तसा त्रिकोण करून घ्यायचा आहे आणि ह्याला पातळ असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर असं उलट पलट करून आपल्याला हे एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे.
इथे बघा आपला पराठा लाटून झालेला आहे छान असा. तर हे बघा एवढा बारीक लाटलेला आहे मी, पातळ असा. तर आता अशाच पद्धतीने मी सगळे लाटून घेणार आहे आणि मग आपण भाजायला घेऊया. तर इथे बघा मी थोडे पराठे आता लाटून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला भाजून घेऊयात. तर इथे पराठे भाजण्यासाठी मी गॅसवर तवा तापत ठेवला आहे. तर आता तवा आपला गरम झालेला आहे. तर त्यावर अगोदर असं थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे, म्हणजे आपला पराठा तव्याला चिटकत नाही. तर इथे बघा तेल मी थोडंसं टाकलेलं आहे. आता त्यावर हा लाटलेला पराठा आपण टाकून घेऊया. आता वरती थोडेसे बबल आलेले आहेत यावर. तर आपण आता उलटून घेऊया. आता असं थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे वरतून. आणि छान असा भाजून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही असे चॉकलेटी असे स्पॉट आलेले आहेत पराठ्यावर. तर उलटा पालटा करून असा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. शक्यतो पराठे आपण पातळच लाटून घ्यायचे, जास्त जाड लाटायचे नाही. तर इथे बघा आपला पराठा छान असा भाजून तयार झालेला आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. आता दुसराही मी भाजून घेते. तर आता गॅस मी बारीक करत आहे. त्यानंतर थोडंसं तेल टाकलेलं आहे यावरती. आता दुसरा पराठा आपण भाजून घेऊया. तर आता दुसराही मी अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे. तर इथे बघा आपला दुसरा पराठाही छान असा भाजून झालेला आहे. आता अशाच पद्धतीने मी सगळे पराठे असे शेकून घेणार आहे. तर इथे मी लाटलेले सगळे पराठे भाजून घेतलेले आहेत. तर इथे बघा आपले किती छान असे पराठे तयार झालेले आहेत आणि एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत, नरम तर झालेलेच आहेत. तर इथे बघा छान असा पराठा आपला तयार झालेला आहे आणि खायलाही खूप छान लागतात. तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा असे पराठे नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.